हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बेहडा या झाडाची माहिती घेणार आहोत. बेहडा हा पानझडी वृक्ष क्रॅबिटेसी कुळातील असून त्याचे शास्त्रीय नाव टर्मिनेलिया बेलिरिला आहे. तो मूळचा आग्नेय आशियातील असून फळे व लाकूड यासाठी त्याची लागवड करतात. हिरडा, अर्जुन आणि ऐन वनस्पती याच कुळातील आहेत. म्यानमार, श्रीलंका, भारत या देशातील मिश्रवनात बेहडा आढळतो. कोकणात याला भेडा किंवा भेला असेही म्हणतात. तो एक आकर्षक वृक्ष असून वनीकरणासाठी, रस्त्याच्या कडेला, सावलीसाठी, बागेमध्ये शोभेसाठी तो लावतात. बेहडा वृक्ष 20 ते 30 मीटर उंच वाढतो. साल राखाडी रंगाचे असून त्यावर अनेक लहान लहान उभ्या भेगा असतात. कोवळी पाने त्यात लाल रंगाची असतात. पाने साधी एकाड एक व गुळगुळीत असून ती फांद्यांच्या टोकाला एकत्रितपणे वाढलेली असतात. फेब्रुवारी ते मार्च महिन्यात पाने गळून पडतात आणि त्यानंतर बेहडा फुलायला लागतो. फुले अगदी लहान पिवळट असून त्यांचा एक प्रकारचा उग्र वास असतो. बेहडा झाड याविषयी एक छोटीशी कविता. वनात उभा डौलदार, उंच ज्याची मान, फांद्यांचा पसारा मोठा, हिरवे त्याचे रान, पानांची सळसळ जणू गाते मंजुळ गाणी, बेहडा उभा तिथे जणू जंगलाचाच धनी, गोल गरगरीत फुले फांदीवरती झुकती, कडक कवचात जणू अमूल्य ठेवा जपती, पानांनाही आवड याचा गोडवा भारी, सावलीत त्याच्या विश्रांती घेई दुनिया सारी, हिरडा आणि आवळ्यासोबत याची पक्की जोडी, त्रिफळा चूर्णाची महती जगाला आहे थोडी, खोकळा कफ आणि घशाचे विकार करी दूर, आरोग्यासाठी हा तर गुणांचा महापूर, केसांना देई ताकद, पोटाला देई आराम, आयुर्वेदात आहे खूप मोठे नाव, चला जपूया बेहडा, लावूया झाडे दारी, निसर्गाची ही सेवा ठरेल खूप उपकारी. बेहडा वृक्ष त्याच्या फळासाठी प्रसिद्ध आहे. उन्हाळ्यात लागतात. प्रत्येक फळात एका बी असते. ही फळे पक्षी, खारी, माकडे, शेळ्या, मेंढ्या, हरणे खातात. उन्हाळ्यात बेहड्याच्या झाडाखाली फळे पडलेली दिसतात. या झाडांचा उपयोग फळ्या बनवण्यासाठी, होड्या, बैलगाड्या करण्यासाठी तसेच कागदाचा लगदा, कोळसा व जलावर लाकूड तयार करण्यासाठी याचे लाकूड वापरले जाते. प्लाऊड तयार करण्यासाठी त्याचे लाकूड उत्तम समजले जाते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.